उंच आणि विशाल वटवृक्षाची उंची आणि विशालत्व नजरेत साठवण्यासाठी त्याच्यापासून काही अंतर दूर जाऊन उभं राहावं लागतं. तसंच काहीसं महापुरुषांच्या बद्दल असतं. त्यांच्या कार्याची उंची आणि महत्त्व समजण्यासाठी काही कालाचं अंतर जावं लागतं. हाच दृष्टिकोन गुरुवर्य फ्रेजर साहेबांनी शाहू महाराजांच्या निधनानंतर अवघ्या 2 वर्षांनी मांडला आहे. ते म्हणतात, आपण शाहू महाराजांच्या काळाच्या इतके जवळ आहोत की त्यांच्या कामगिरीचं योग्य मूल्यमापन आपल्याला करता येणं शक्य नाही. मात्र विकासमान भारतातील कोणताही इतिहासकार शाहू महाराजांच्या जीवन कार्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही, एवढं मात्र खात्रीनं सांगता येतं. संबंधित संघर्षातील कडवटपणा जेव्हा कालांतरानं नाहीसा झालेला असेल, तेव्हा प्रत्येक स्तरावरील भारतीय नागरिक एक लोकोत्तर पुरुष म्हणून शाहू महाराजांची स्मृती अभिमानाने आपल्या मनात जतन करून ठेवील यात शंका वाटत नाही. फ्रेजर साहेबांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. आज महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून शाहू महाराजांची कीर्ती आसे तो हिमाचल पसरत चालली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एक लोकोत्तर राष्ट्रपुरुष म्हणून त्यांना अढळ स्थान प्राप्त झालं आहे.